अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती आ
करी सेवा निरवधि करी सेवा करी सेवा करी सेवा करण्याची आवाज कमी करा.
पुढे
शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्लोक महाराज संत सेवालाल महाराज बोल बजरंग बली काळी काळी काला भाविकाची एवढी देवा भाविकाची एवढी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा हिंडे तया मागे पुढे नासी कुडी सकळ निळामने संदेह नाही निळामने संदेह नाही भक्ता पाहे यावरे हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ श्री गुरु चरण सरोज रज निज मन मकर सुधारी बरन हो रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ क्लेश विकार हे दुख बसल्या बसल्या एक काम करत जा यांनी छान प्रमाण म्हणलं यांनी वाजवलं तर चांगली टाळी वाजवायची जोरात वाजवा एकदा जोरात आता भाविकाची आवडी देवा करे सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी इको कमी करा बोलताना प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर साधा सरळ सोपा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलेला आहे। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र भीमराव नाईक तांडा हुल्याळ या पवित्र मातीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुनाम गुरु सद्गुरु संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बजरंग बलीच्या या पवित्र दरबारामध्ये गेल्या 2 वर्षापासून संपन्न होत असणारा हा अखंड रिणाम सप्ताह फार सुंदर मंदिर बांधलं। छोटीशी वस्ती आहे, जंगल में मंगल आहे, पण फार सुंदर हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि हनुमंतरायाच्या या मंदिराच्या कलशारोहणाच्या किंवा प्राण प्रतिष्ठा सोहळा
याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा अखंड रिणाम सप्ताह या ठिकाणी अतिशय सुंदर, भगवंताच्याही सौंदर्याला लाजवील एवढा गोड अखंड रिणाम सप्ताह. वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या संख्येनं एवढा चांगला कार्यक्रम असेल तांड्यावरती, पण फार सुंदर, चांगल्या गावच्याने होणार नाही एवढा सुंदर कार्यक्रम आपण सगळेजण त्या ठिकाणी मंडळी मिळून सगळेजण करताय, याचा मला फार मनापासून आनंद आहे. ग्रामस्थ मंडळी, तांड्यावरील सर्व मंडळी, भाविक मंडळी, सगळ्यांचं प्रेम आणि आमचे अतिशय जीवलग आदरणीय बालासाहेब महाराज सुरेगावकर मामांनी आग्रह केला, मामांची आज्ञा म्हणून हे कीर्तन करण्याचं सौभाग्य आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकाहुनी बळी, प्रत्येकाचं नाव घेतलं तर 11 इथंच वाजून गेल्याशिवाय राहणार नाहीत. पण प्रामुख्याने जे उपस्थित आहेत, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय गायनाचार्य, भजन सम्राट, भजनानंदी, संगीत अलंकार, संगीत विशारद, जेवढ्या पदव्या द्याव्यात तेवढ्या कमीच आहेत. लहानपणापासून मी ज्यांना ऐकतो असे महाराष्ट्राचे एक गायन क्षेत्रातील लाडके धनी असणारे, अत्यंत गोड, उंच आवाज, ताकदीचा आवाज आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्र गाजवला. प्रत्येकाला वाटतं महाराज आमच्या गावात कार्यक्रमाला आले पाहिजेत, महाराज आमच्या गावी कीर्तनाला आले पाहिजेत. हे आमचेच महाराज आहेत, आमचेच गायक आहेत. महाराष्ट्रातला पूर्ण तरुण वर्ग ज्यांच्यावरती नितांत प्रेम करतो असे आमचे अतिशय जीवलग, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय परमपूज्य बालासाहेबजी महाराज सुरेगावकर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरात टाळी वाजवा. असं जरा मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माणसं मिळणं म्हणजे नॉट ई जोक बरं. तुम्ही भाग्यवान माणसं आहेत सगळे की हे माणसं तुम्हाला 8-8 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बालासाहेब मामा येणं म्हणजे जोक नाही. एका दिवसाचे 25,000 घेतो यो माणूस. सोपं काम आहे का ते? पण हुल्ल्याळ असेल, हुल्ल्याळ गाव असेल, हुल्ल्याळ काय लय गावाचं अवघड नाव आहे तुमच्या, हुल्ल्याळ तांडा असेल आहे की नाही. हो, या तांड्यावरती या गावात सहज मामा त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित आहेत, मिळतात. एकदा गावाचं नाव घ्या. हुल्ल्याळ गावाचं नाव लयच अवघड आहे. कर्नाटक मध्ये तुम्ही, पण चांगलं गाव आहे. मी आल्या गावात आलो, फार चांगलं गाव आहे. आमचे पांचाळ मामा त्यांनी मला जेवणा करता नेलं. फार सुंदर गाव आहे, छोटंसं गाव, प्रेमळ गाव आहे. आणि या गावामध्ये छोट्याशा गावात, छोट्याशा या तांड्यावरती तुमच्या हनुमंतरायाच्या दरबारात त्या ठिकाणी 8 दिवस मामा उपस्थित आहेत. मी बालासाहेब मामांना त्या ठिकाणी प्रथमतः वंदन करतो. त्यांच्या शेजारी जे उभे आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, अगदी गोड ज्यांचा आवाज आहे, कमी वयामध्ये महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, सोशल मीडियावरती लाखो व्ह्यूज आहेत त्यांचे, असे आमचे अतिशय जीवलग मित्र. एका गवळणीने महाराज त्यांना महाराष्ट्रभर गाजवलं असे आमचे परम मित्र, भजन सम्राट, गान कोकिळ आदरणीय आमचे कैलास महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलास महाराजांनाही वंदन करतो. आणि या दोन्ही मंडळींच्या समवेत पहिली कीर्तनाची चाल ज्यांनी वाजवली ते महाराष्ट्रातील पकवाज क्षेत्रातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व, तयार व्यक्तिमत्व, माझे अतिशय जीवलग मित्र, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मृदंगाचार्य, मृदंग सम्राट. युट्यूबला आपण मृदंग नाव टाकलं की 2-4 जणांचे सध्या नावं येतील. हो, सुरुवातीच्याच कडीला असे तयार माणसं आहेत हे महाराष्ट्रातील. एकदम तुम्हाला मिळणं हे तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे. असे महाराष्ट्रातील लोकप्रिय वादक आमचे मृदंग सम्राट, मृदंगाचे महामेरू आमचे कृष्णाजी महाराज भोरकडे या ठिकाणी उपस्थित आहे. जोरात टाळी वाजवायची सगळ्यांनी. दत्तात्रयासारखंच काम झालं आहे की नाही. 3 जण कार्यक्रमाची शोभा वाढवली तुमच्या या तिघांनी, फार सुंदर. आमच्या कृष्णाजी महाराजांना मी वंदन करतो, कैलास महाराजांना, मामाला वंदन करतो. ही सगळी मंडळी जीवलग आहेत, सगळ्यांना वंदन करतो. इकडे खाली बसलेले तुमच्याच भागातील माझे अतिशय जीवलग मित्र आहेत. महाराजांचं, माझ्या मित्राचं कीर्तन आहे, बाबा मी कीर्तनाला येत आहे तुमच्या. असे आमचे अतिशय जीवलग मित्र मृदंग सम्राट सुनील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील महाराजांनाही वंदन करतो. माझे कीर्तन या भागात महाराज नेहमी करता घेत राहतात. सुनील महाराजांना वंदन करतो. माझ्यासोबत आलेले आमचे विनोद महाराज शेजूळ, त्यांना धन्यवाद. इकडे आमचे मृदंगाचार्य विनोद महाराज, भैयाला सुद्धा धन्यवाद देतो. विनेकरी महाराजापासून
तर सगळेच महाराज मंडळी आता इकडचे सुद्धा सगळे महाराज मंडळी सगळ्यांना वंदन करतो. उत्तम साऊंड आहे दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. भालदार चोपदार तुम्हालाही वंदन करतो. कॅमेऱ्यावाले जे दादा आहेत ना, काय चॅनलचं नाव आहे आपल्या, काय भास्कर पाटील ग्राफिक्स, यांच्या बी चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला कोणी विसरू नका, है की नाही. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी पुरुष एकदा नतमस्तक. या कार्यक्रमाला तन मन धनाने सहकार्य करणारे सगळे भाविक पुरुष मंडळी, माता मावल्या, तरुण वर्ग सगळ्यांना वंदन करतो. महाराज जे आहेत महाराजांनाही वंदन करतो. कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. हनुमंतरायाच्या नावामध्ये सगळ्यांचे नाव आले. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी. चिंतनातला अभंग निळोबरायचा आहे. निळोबरा या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतायत. फार सुंदर मंदिर बांधलंय. या देवाला, या हनुमंतरायाला काय आवडतं हे आपल्याला आज पाहायचंय. सज्जनानो, विश्वाच्या पाठीवर 3 प्रकारचा वर्ग आहे. एक देवाचं जीवन आहे, एक साधूचं जीवन आहे आणि एक जीवाचं जीवन आहे. तुम्ही आम्ही तर प्रत्येकाची आवड भिन्न आहे. सारखी आवड कुणाचीच नाही. देवाची आवड भिन्न आहे, साधूची आवड भिन्न आहे आणि जीवाची आवड भिन्न आहे. महाराज एक एक सांगा, एक एक सांगतो. साधूची आवड, भाऊ काय साधूला आवडतं? गेलेच कधी तुम्ही सेवालाल महाराजाकडे, गेलेच कधी तुम्ही तुकोबारायकडे, गेलेच कधी तुम्ही ज्ञानोबारायकडे, जगातल्या कोणत्याही संतांना विचारा तुम्हाला काय आवडतं. फार सुंदर कीर्तन आहे, लक्ष देऊन ऐका. काय आवडतं हो? विश्वाची माऊली आहे ज्ञानोबाराय. वारकरी संप्रदायाची माय झाली ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय किंवा ज्ञानाबाई माझी योग्याची माऊली म्हटलेलं ज्ञानोबारायांना. माऊलीकडे गेले तर माऊलींच्या समाधीवर तुम्ही तुमचं कपाळ ठेवा. माऊलींना अंतकरणापासून विचारा, माऊली काय आवडतो तुम्हाला? ज्ञानोबारायांचे शब्द गोड आहेत. किंबहुना सर्व सुखी, सर्व सुखी बर का. ना गाव सुखी, ना एखादा तालुका सुखी, ना एखादा जिल्हा सुखी, ना कर्नाटक सुखी, ना भारत देश सुखी. किंबहुना सर्व सुखी. इथं कसल्याच प्रकारचा विचार नाही महाराज. अहो, ना देशाचा विचार, ना प्रांताचा विचार, ना धर्माचा विचार, ना वर्णाचा विचार. बाहेरच्या राज्यात गेले तर वर्ण भेद आहे. महाराष्ट्रात, भारत देशात आले तर जाती भेद आहे. ते तुम्ही आम्ही करतो, संत नाही. तुम्ही आम्ही करतो, पण संतांच्या जवळ जा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच
सकळाशी येथे आहे अधिकार, किंवा आपण दररोज म्हणतो यारे यारे लहान थोर याती भलती. याती म्हणजे जात, याती भलती नारी नर. थोडासा कडक करा माझा आवाज. करावा विचार न लगे चिंता कौनासी. सगळ्यांनी आलं पाहिजे. याता याती धर्म नाही विष्णुदासा. हो, म्हणून आज मी ज्ञानोबरांच्या सोहळ्याचा, माऊलींच्या सोहळ्यात गेले तर एका जातीचा नाही, प्रत्येक जातीचा माणूस तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमाण, वंजार, चुंबार, कुंभार, महार, अजमा, साळी, माळी, सगळेत आणि सगळे टाळ वाजवून, सगळे चाली म्हणून, पखवाज वाजवून, अभंग म्हणून, कीर्तन करून आनंद घेतात महाराज. आणि वारकरी संप्रदाय हा आनंद घेण्यासाठी आनंदाचे डोहे आनंद तरंग. काय सुंदर आहे, ऐका. माऊलींच्या सोहळ्यात जा कधीतरी. ज्ञानोबरांच्या सोहळ्यात नाही चांगलं खायला मिळालं, नाराज होऊ नका. नाही चांगली व्यवस्थित झोप झाली, नाराज होऊ नका. नाही चांगली गाडी बसायला मिळाली, नाराज होऊ नका. माऊलींचा सोहळा हा आनंद घेण्यासाठी महाराज. कधीतरी जा, तो अनुभव घ्या. आम्ही दरवर्षी जातो महाराज. ओ आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची डोळी आनंद, आनंदाची डोळी आनंद, गरीबाची आवडी हो मातेचा डोहळा. आईच्या गर्भात काय सुंदर आहे का. सगळं विश्व ज्ञानोबरांना धन्यता देतं मामा, सगळं विश्व. पण धन्य धन्य जयाची ये कुळी ज्ञान देव जन्मले. ऐका जाणकार लोकांनी बसलेत बरेचसे पुढे. धन्य धन्य जयाची ये कुळी ज्ञान देव जन्मले. बालासाहेब मामा एवढं सुंदर गातात, महाराष्ट्रात नावे. कैलास महाराजांच्या गवळणी महाराष्ट्रात फेमस आहेत. कृष्णा महाराजांचा पखवाज महाराष्ट्रात गाजतोय सध्या कमी वयात. ही मंडळी रोज लाखो समाजात पखवाज वाजवतात, गातात. पण धन्यता संतांनी यांना दिलेली नाहीये. धन्य माता पिता तयाची. काय सुंदर आहे हो. म्हणून काय गोड आहे, घरी घेऊन जा एवढं. ओ गर्भाची आवडी हो. तुमच्या पुढे म्हणतोय म्हणजे हा मूर्खपण आहे बरं का. घेऊ आनंद सगळे. वा छान आहे. हो गर्भाची आवडी हो मातेचा डोहळा. अहो डोहाळे चांगले असले पाहिजेत. छत्रपती शिवाजी राजांच्या आईचे डोहाळे काय होते महाराज. कुणीही छत्रपती होत नाही माझ्या दादांनो. कुणीही स्वराज्य उभा करू शकत नाही. त्यासाठी आईच्या गर्भात उमगली सुंजाराची रीत हो. आईच्या गर्भात उमगली सुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं जडली वेळी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहावी छाती. ऐका ऐका. जिंकावगा कटुनी मरावो हेची आम्हाला ठाव.
अवघा कटुनी मराव हेची आम्हाला ठाव लढुनी जगाव जगुनी मराव हेची आम्हाला ठाव देशापायी सारे विसरू धर्मापायी सारे विसरू माया ममता नाती देव देशनी धर्मापायी देव देशनी धर्मापायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती बाबा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची काय कुणाची भीती. संस्कार गर्भात लागतात गर्भात. ही माणसं उगच गाजलेली नाहीत महाराज. आई वडिलांचं अंतकरण पवित्र आहे. संस्थेत टाकलं गुरुजींच्या हाताखाली 15-15-20-20 वर्ष राहिले तेव्हा महाराष्ट्र गाजवला. तेव्हा कुठंतरी तुम्हाला आनंद देतात. वारकरी संप्रदाय हा आनंद घेण्यासाठी ज्ञानोबांचा सोहळा आनंद घेण्यासाठी महाराज माझ्या जीवीचे आवडी माझ्या जीवीचे आवडी माझ्या जीवीचे आवडी आवडी माझ्या जीवीचे आवडी माझ्या जीवीचे पंढरपुरा नेईला कुटी पंढरपुरा नेईला कुडी पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मन रंगले माझ्या जीवेची आवडी किंवा माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईलगुडी म्हणून ऐका. इथं कीर्तन ऐकायला आलेल्या प्रत्येक माणसाने आपलं कीर्तन घरी येऊन जा. राजा माझ्या मनाला माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद 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 मना लागली या छंद मग गोविंद ते काया. आणि ऐका ही काया गोविंद होण्यासाठी ऐकताय सगळे. ही काया गोविंद होण्यासाठी ही काया संतांच्या चरणाजवळ जाण्यासाठी ही काया प्रभूच्या चरणाजवळ जाण्यासाठी. अरे तुम्ही आम्ही गेलो पाहिजे संतांच्या चरणाजवळ. ही काया गोविंद झाली पाहिजे तुमची आमची. काही काही लोक कीर्तनाला आपली श्रीमंती घेऊन बसतात. ज्याच्याकडे श्रीमंती आहे त्यांनी कीर्तनाला घेऊन कधी यायची नाही. ज्या ठिकाणी चप्पल सोडताय ना त्या ठिकाणी तुमची श्रीमंती सोडा. आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मिळेलच आनंद गॅरंटीने सांगतो.
अरे जगातला एक नंबरचा श्रीमंत विराट कोहली. विराट कोहली ऐका, मी आरसीबीचा महाराज नाही, पहिल्यांदा सांगतो. ते मुंबईचे पूर्ण नाराज होते, महाराज आरसीबीचा आहे का काय, असा घोटाळा होतो. मी ना आरसीबीचा, मी ना मुंबई इंडियन्सचा, मी पंजाबचा नाही, मी दिल्लीचा नाही, मी गुजरातचा नाही, मी बीडचा आहे. तुम्ही म्हणता महाराज, मग IPL मधल्या कोणत्या प्लेअरला सपोर्ट करता, कोणत्या संघाकडून तुम्ही आहेत? काही नाही, जो प्लेअर चांगला खेळेल आपण त्याची आहेत महाराज. तो खेळ आहे ना. पण मला नीट ऐका, सांगायचं काय, जगातला एक नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. ऐका, संतांच्या चरणाजवळ जा, माऊलींच्या सोहळ्यात जा, आनंद मिळेल. ऐका जाणकार लोक, जगातला नंबर 1चा बॅट्समन आहे विराट कोहली. श्रीमंत किती आहे? पर सेकंदाला त्याच्या अकाउंटचं डिटेल्स घ्यावं लागतं. कोणाच्या? विराट कोहलीच्या. पर सेकंदाला. मी असं ऐकलंय, एक पोस्ट इंस्टाग्रामला टाकली मामा की 3-4 कोटी रुपये मिळतात विराट कोहलीला. किती कोटी? 3-4 कोटी सहज. आणखीन सांगू का विराट किती श्रीमंत आहे? फ्रान्स देशातलं पाणी पितो विराट कोहली. 10 रुपयाची बाटली नाही, फ्रान्स देशातलं. असं ऐकलं मी, 7,500 रुपये लिटर पाणी येते. बाप, काय असेल त्याच्यात? देव जाणो, काय माहित नाही आपल्याला, पण असं ऐकण्यात मिळालंय मला. ऐका, हा ते काय असेल ते पाईपलाईन नाही. काय अभ्यास आहे. इतकं महाग पाणी पितो विराट कोहली. ऐका, श्रीमंत किती आहे? पर सेकंदाला अकाउंटचे डिटेल्स घ्यावं लागतं. बरं जाऊन द्या, नुसता विराट कोहली श्रीमंत नाही, हुल्याळ. जितका विराट कोहली श्रीमंत आहे तितकी त्याची बायको श्रीमंत आहे. काय नाव आहे तिचं? जणू काय तुझी मावशी. माझ्या बायकोचं नाव माहिती का? नाही ना माहित. आपली बायको अनुष्का नाही, शर्मा नाही, अनुष्का शर्मा. ऐका, ती किती श्रीमंत? जितका विराट श्रीमंत आहे तितकी अनुष्का श्रीमंत आहे. पण ऐका, वर्ल्ड कपची मॅच झाली की तो विराट कोहली अनुष्का शर्माच्या हाताला धरतो, दोन्ही लेकरांना दोन्हीकडे वरती घेतो, सॅक पाठीवरती टाकतो, वृंदावनला जातो आणि प्रेमानंद महाराजांच्या चरणावरती स्वतःच गुडघे टेकून दर्शन घेतो. कोण? विराट कोहली. आणि ऑन कॅमेरा सांगतो, मी मांसाहार करत नाही, मी दारू पित नाही. त्याच्या गळ्यामध्ये कंठी तुळशीची माळ आहे. कंठी, ए बेवड्यांनो, कंठी तुळशीची माळ आहे. कंठी. तो याकडे आहेच काय? एक जण म्हणला, बाबा माझ्याकडे 5 एकर ऊस आहे. सुंबळ्या ऊसात बिबटे असतील, यांना नाही कळणार ते काय. आपल्याकडे असून तरी आपण देवाकडे जायला तयार नाहीत, तरी आपण ज्ञानोबा सोहळ्यात जायला तयार नाहीत. महाराज जा, तिथं तुम्हाला आनंद मिळेल. आणि तुम्ही आम्ही आनंदी झालो की ज्ञानोबा आवडेल. चला, माऊलींची आवड थोडी बाजूला ठेवू. 2 नंबर आवड आहे ते तुमची आमची जीवाची. आता जीवाची आवड काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला गायन करायला, कुणाला कॅमेरा लावायला, कुणाला पकवाज वाजवायला. प्रत्येकाची आवड आहे महाराज. आवड नाही असं पात्र सापडत नाही, सगळ्यांना आवड आहे. काय नाव आहे तुझं? सुमित. स्टँड अप. काय नाव आहे? सुमित. हाताची घडी, तोंडावर बोट. मराठी समजते ना? हाताची घडी घाल. काय नाव आहे? सुमित. गाव? हे तांड्यावरच आहे. शाळा? काय? बर. कितवीला आहे? 7वीला. त्यांना फार घाबरलं. त्याला उठी, त्याला माहिती महाराज मला मी विचारतात काय की आता तो गुंडाळून पळालाय देऊ ग. लय चॅप्टर कडे देऊ. वारे वा. तू पळू नको. अवघड विचारित नाही. थांब नाही, बसायचं नाही. अवघड विचारित नाही, सोपं सांगतो यांना कळण्यासाठी. बाकी काय हे नाही. तुला उठवतो एखादा महाराज एवढ्या पब्लिक मध्ये, म्हणजे तुझं भाग्य आहे. आम्ही का कुणाला उठवतो का, कुणाकडे जातो का? काय नाव आहे म्हणलं?
सुमित कितवीला आहे म्हणलं? 7वीला. यस नो कळत ना? यस नो. लग्न झालं? जोरानं म्हणायचं नो, जोरात. तिकडे बघ. हा, लग्न झालं का? नो. घाबरायचं? जशी कानात बाळी ना तसं वागायचं. घाबरायचं नाही. मी तुला अवघड प्रश्न विचारित नाही, सोपं विचारतो. घाबरायचं नाही. खोट बोलायचं, कॉफी करायची. सुमित नाव का आपलं? कितवीला आहे मला? 7वीला ना? लग्न झालं का? थांबा थांबा, बरं मान हलवून सांग, लग्न झालं का? नाही. घाबरायचं नाही, खोटं बोलायचं नाही. तू हो म्हणला तरी आपल्याकडे उत्तर आहे, नाही म्हणला तरी आपल्याकडे उत्तर आहे. हा, लग्न झालं का? नाही. मान हलवून सांग, आवाज जाणार नाही म्हणून मान हलवून सांग. लग्न करायचं का? खरं सांग. घाबरून थांबा, घाबरू नका. माझं झालंय, यांचं झालंय. ते दिवशी चालते सगळेजण, कृष्णा महाराज, आमच्या ताई, ते सगळे. आता यांचं झालंय. त्यात काय अवघड आहे का? त्यात काय अपमान आहे का? त्यात काय घाबरायचं काम आहे का? ह्यांना घाबरतो का तू? घाबरायचं नाही. आपल्या दोघात संवाद आहे मस्त आनंदाने एकदम. घाबरायचं नाही. बघा घाबरलं. लग्न झालं का? नाही. लग्न करायचं. थांब, तू तिकडं बघ बरं. इथे इकडे इथे. घाबरू नको बघा. मी काय नाही, मी तुला मारीत नाही, हानीत नाही, काय नाही, काय नाही. इतक्या माणसात तुला उभं केलंय. भावी नवरदेव आहे तू, असं कसं? लग्न सुमित लग्न झालं का? नाही वागा. भाषा समजते ना? हा, असंच मान हलवायचे. हा, इकडे बघून हलवायचे. घाबरू नको, मी आहे ना. घाबरायचं, फक्त खरं बोलायचं. घाबरू नको, लगेच बसवायचं तुला 1 सेकंदात. आता लग्न झालं? नाही. लग्न करायचं का? लयच लाजायला. पोरगी काय तू? पोरगी नाही ना? मुलगी नाही ना? नाही. मग लग्न करायचं का? काय लाजायला? सांग पटकी, लोक बसली ऐकायला. आज लग्न तीत होती. लग्न करायचं का? तू म्हणल्याशिवाय पुढे जाणार नाही कीर्तन आपलं. हो नाही तर नाही म्हण, काही म्हण, पण खरं सांग. थांब थांब थांब, येस किंवा नो म्हण. येस किंवा नो. लग्न करायचं का? सांग, करायचं का नाही? हा, हो हो म्हणाला. बर बर, काय अडचण नाही. करा. वाटतं त्याला काय जीव नाही काय? असो. आवड ही प्रत्येकाला. आवड ज्ञानोबा म्हटले काय त्या सुमितला विचारता? जगाची आवड सांगतो. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबा म्हटले जगाला काय आवडतं? 1 नंबर जगाला आवडते ती सत्ता. कुणाला आवडत नाही हो? सगळ्यांना आवडते. पण माणसाने सत्तेच्या लायक बनायचं. माणसाने खुर्चीच्या लायक बना, सिंहासनाच्या लायक बना. न तो सिंहासन की चिंता मत करो यारो, खुद सिंह बन जाओ. अरे जहां बैठोगे वहां सिंहासन बन जाएगा. माणसाचं काम चांगलं असलं पाहिजे हो. खुर्ची 1 सेकंदात मिळेल, पण माणसं खुर्चीच्या माग लागतात. नाही नाही, आणि ते सोपं बी नाही. सार्वभौम पद पडिये. माऊली जरा सोपं सांगा ना. माऊली म्हटले या जगात सोपं काहीच नाही. न मरणे निर्विवाद जगा पडिये. वाटलं नव्हतं तांड्यावर एवढे कीर्तनाला लोक येतील, पण लय जण आलात. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कोणाला वाटतं का जावा म्हणून? तांडा जावा म्हणजे कुठं? कोठे? घरला? घरी नाही ना. नो घरी, गोइंग टू यमपुरी. आवड आहे, मरू नाही. मरू नाही ही आवड आहे, पण मरावं सगळ्याला लागतं.
क्या बात आहे, टाळी वाजव. वा, असे किती गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तर एवढा अवघड येणार नाही आपल्याला म्हणता, पण आपल्या पद्धतीने म्हणू. काय गोड आहे महाराज. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. ओ देखत देखत नातू पंतू, हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठी. वावा, उठा जागा पाठी भय आले मोठी. ए ए ए आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. बस, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. ए त्यांचं नाव सुद्धा कुणी घेत नाही. नाव पण इकडे लक्ष द्या. जायचं तर सगळ्याला हो. येत वरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती. जाण्याच्या अगोदर माणसाचं नाव इथं जिवंत राहिलं पाहिजे. म्हणून इथं गा, इथं नाचा. नाचो कीर्तनाची अंगी, ज्ञान दीप लावू जगी. याला सवय लावा. जीवडा जीवडा जीविडा
अरे कधीतरी याला सवय लावा, कधीतरी याला मंडपात आणा, संतांच्या दरबारात आणा, नाहीतर जाणारे आवड मरू नाही, मरायच्या सगळ्याला. जीवाची आवड बाजूला ठेवू. 3 नंबर आवड आहे ती देवाची. काय करावं लागेल बाबा? महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे. त्या पिंपळनेरला जावं लागल आणि पिंपळनेरला जाऊन विचारावं लागल, निळोबारायला, निळोबाराय काय आवडतं देवाला? निळोबारायनी त्याचं उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तिकडी ऐकायला वाचले टाळ्या तो. ओ भाविकाची आवडी देवा, काय सुंदर निळोबर म्हटले, देवाला भाविक आवडतो. कोण भाविक हो महाराज? देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे. ऐका भाविक, देवाची मानलेली बहीण द्रौपदी. चांगला दृष्टांत आहे, फार सुंदर आहे. सख्खी बहीण सुभद्रा आहे, मानलेली बहीण द्रौपदी. ऐका जरा जाणकारणी. सकाळी सकाळी देव एक दिवशी सुभद्रेच्या घरी गेला आणि सुभद्रेचं दार वाजवलं. आहे का घरी कुणी? सुभद्रा थाटातली होती. ऐकताय ना माझ्या सगळे? सुभद्रा थाटातली होती.
सकाळी सकाळी झोपेतून उठली, दरवाजा उघडला तरी बापरे दादा कस काय येणं केलं. काय झालं ताई, काल सोमवार होता, परवा दिवशी जरा एकादश होती, मग 1-2 दिवस झालं जरा उपवास आहे, खूपच भूक लागली म्हणून तुझ्याकडे आलो ग, काही खायला देतेस का. सुभद्रा म्हणली दादा आता शिक मी उठली, आता ब्रश करायचा, मग चहा घ्यायचा, मग सडा टाकायचा, मग आंघोळ करायची, मग स्वयंपाकाला बसायचं. ए दादा स्वयंपाकाला दुपारचे 2 वाजते 2. देव म्हणला ये ताई तू माझी रक्ताची बहीण आहेस हो, पाठची बहीण आहेस हो, अगं सख्खी बहीण आहेस हो. मग दुपारचे 2 कसे वाजतात ग. अगं कर ना आता काहीतरी, मी आता जेवतो, लय भूक लागली. सुभद्रा म्हणली चालणार नाही, प्रेम नाही ना, प्रेम नाही, आदर नहीं, नहीं नहीं नो में नीर, तुलसी उस घर मत जा जहा बरसत कांचन बीर. म्हणून तुम्ही तुमच्यावरती प्रेम करणारी माणसं सापडा बर का. बसलात ना सगळेजण, आपल्यावरती कोण प्रेम करतय, आपल्यावरती कोण प्रेम करतय याचं ऑब्झर्वेशन माणसाने केलं पाहिजे. बरेचसे लोक दिवसभर सोबत असतात, संध्याकाळी काटा काढतील, कळतीन भाषा. दिवसभर सोबत राहणार, वा तू माझा मित्र आहे, वा तू माझा मित्र आहे, वा माझा तू मित्र आहे, आणि मित्राचं बराबर काम करणार संध्याकाळी देऊ. अशा लोकांपासून सावध राहा. मी रोज कीर्तनात सांगतो, लाख मित्र जमवण्यापेक्षा एकच मित्र असावा, पण जीवाला जीव देणारा असावा. एकच असावा, कशाला लाख, एक असावा पण चांगला असावा, सख्या भावाच्या वरचा असावा, दिलदार असावा, मोकळ्या मनाचा असावा. एक जण म्हटलं महाराज कशाला लागतो मित्र. अनंतरावांनी फार सुंदर सांगितलं, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, ओ आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, ओ दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, ओ मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. प्रेम करणारा असावा. प्रेम करणारीच नव्हती. देवाने पाहितलं हिचं प्रेम आहे का नाही, देवाला थोडंच खायचंय. ऐका भाविक, सुभद्रा माता म्हटली एक काम कर दादा, माझ्याच्याने काही स्वयंपाक होणार नाही, तू स्वयंपाक घरात जा, सफरचंद खा, आणि मी 2 वाजेपर्यंत स्वयंपाक करते. असं म्हटल्यानंतर देवाला कुठं खायचंय हो. देव सहज गेला स्वयंपाक घरात, एका हातात सफरचंद घेतला, ऐका, एका हातात चाकू घेतला, आणि सफरचंद कापायच्या ऐवजी स्वतःचं बोटच कापून घेतलं. असं जसं बोट कापलं कृष्णा महाराज, बोटातून रक्त आलं. सुभद्रेच्या कानावरती आवाज गेला, ताई देवाच्या बोटातून रक्त गळतय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. सुभद्रा लागली पळायला, चिंदी सापडायला. हे कपाट पाय, ते कपाट पाय, हे कपाट पाय, ते कपाट पाय. सुभद्रेला साड्या कमी असते का? सुभद्रेला आपल्या बायकाच्या साड्याने 3-3 कपाट भरलेत घरात. भरलेत का नाही?
आमची बायको एक दिवशी म्हटली माय महाराज साडी आणा ना. मी म्हणलं येडी झाली काय? कपाटाचा दरवाजा उघडला आणि साड्या जर अंगावर पडल्या तर लाकडं आणायची गरज नाही. इतक्या साड्या तरी साड्या कशा लागतात तू तिकडे नाद असतो बायांना. साड्या 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 साड्या. आमच्या नाड्या ढिल्या झाल्या पण साड्या बंद नाही. नाद असतो. सुभद्रेला साड्या कमी असते ना. अहो हे बंगला पाय ते बंगला पाय, हे घर पाय ते बंगला पाय. सुभद्रेचा बंगला सामान्य असन. तुमचे आमचे बंगले काचाचे झालीत. काचाचे. मी एका आमदाराच्या वाढदिवसाला गेलो होतो पुण्याला. त्याचा बंगला सगळा काचाचा होता महाराज. दरवाजे लाकडाचे नाही, दरवाजे सेन्सरचे. माणूस दरवाजाच्या पुढे गेला की दरवाजा असा गपकीने उघडायचा आपोआप, आणि माणूस बंगल्यात गेला की दरवाजा खपकीन लागायचा. मी म्हणलं मी लगड्या काम आता. हे आमचा विनोद होता संग. विनोद म्हणला बाबा कुठं जायचं? मी म्हणलं बंगल्यात जायचं. कसं जायचं? मी म्हटलं तू माझ्या मागं चल, मी आमदाराच्या मागं चलतो. आमदार पुढी, त्याच्या मागं मी, माझ्या मागं विनोद. गेलो बंगल्यात. बोर झालो होतो पुण्याला जाऊन प्रवास करीत करीत. म्हणलं आमदार साहेब जरा फ्रेश व्हायचो, पाणी बाथरूम आहे का? म्हणे हो. आमदारांनी टावेल दिला. बाथरूमच्या समोर जाणं की बाथरूमचा दरवाजा आपोआप उघडला. गाप. मला तर घामच आला. म्हणलं आता काय खरं नाही. बाथरूम मध्ये पाऊल टाकलं की बाथरूमचा दरवाजा लागला. मध्ये गेल्यावर एक कुठं ना का. आता ते का बाथरूम का काय बारकं होतं का छोटं होतं? आपले हॉल एवढं बाथरूम. घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. कशी आंघोळ करा. मोठं लोट बाथरूम. जसा बाथरूम मध्ये गेलो, बरं जिथं बंगला काचाचा तिथं बाथरूम. बाथरूम आख काचाच. जिकडं पाहिजे तिकडं धोतरच दिसायला लागलं मला. काय झोंबल झाली हो आता ही. मी म्हणलं आता तोंड तर धुयचं. पाणी, पाण्याचा घोळ होता. नळ होता एक, पांच्या नळ होता एक, आणि त्याला तुट्या होत्या 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा 12 तुट्या आणि नळ एक. मी म्हणलं आता कोणती तुटी फिरल्यावर नळातून पाणी येईल. मग तर अक्कलच बंद झाली. म्हणलं कायच करावं. म्हणलं चला बीडचं डोकं लावू. मी सगळ्या तुट्या बाजूला सोडून दिल्या. सगळ्यात मधली तुटी धरली. जशी मधली तुटी धरली तशी अशी फिरली. पाणी नळातून नाही, पाणी भिताडातून. आखा महाराज धोत्रा सहित भिजला. ते आमदार बाहेरून हाका मारतोय बाबा कीर्तन सुरू झालं. मी म्हणलं तूच धोतर घालन कर कीर्तन. कशाचं कीर्तन आणि कशाचं काय महाराज. तिथं तुमचे आमचे बंगले काचाचे झाले. तिथं सुभद्रेचा बंगला आहे महाराज. आता जुन्या काळातलं काय राहिलं का? जुन्या काळातलं काही राहिलं नाही महाराज. सगळे स्टँडर्ड लोक झाले. लोक पहिल्यासारखे घाण राहत नाहीत, स्वच्छ राहतात. आता चांगले कपडे घालतात, व्यवस्थित वागतात. एकदम आता भारी भारीतला आलो महाराज. एकदम शॅम्पू छान आली डोक्याला लावायला मस्त. साबणा भारी भारीतल्या आल्या. दिवाळी आली की मोती साबण. ती मोती साबण अशी फेकून हाणली की टिंगुळच येईल. अशी मोती साबण आहे ती. सोडीत नाहीत लोक. हा बुक्केट टिंगुल सोडीत नाहीत लोक महाराज. निर्मित लय भारी. वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, दूध से सफेदी निर्मा से आई, रंगीन कपड़ा तो खिले खिले जाए, सबकी पसंद निर्मा. तू एवढीच ॲडव्हर्टाईज टाकशील तू युट्यूबला. लय अवघड आहे. हो काय आता जुन्या काळात मध्ये महाराज. अहो जुन्या काळातलं काहीच राहिलं नाही. काहीच नाही. आमच्या गावात एका पुरीला पाहुणे बघा यायची. एका पुरीला पाहुणे बघायला यायची. माय म्हणली थोबाड तोंडे 30 वर्षाची झाली, तुला काय अक्कल फिकल आहे का नाही? पाहुणे आले की नापास करतात. पाहुणे आले की नापास करतात. इको देऊ नको रे. पाहुणे आले की नापास करतात. हा पाहुणे आले की नापास करतात. तुला काय अक्कल आहे का नाही? आता पाहुणे आले की बोलायचं नाही बैठकीत. बोलली की कुठं काय राहिलं जुन्या काळात? काय ऐकत नाहीत लेकर सध्याचे. अजिबात नाहीत. असा पोरगा येऊन बसला ऐका. पोरीला पाहुणे बघायला पोरगा येऊन बसला. त्याच्या पाठीमागे त्याचे आई वडील. पोरगी आतमधून तिच्या पाठीमागे तिची आई. पोरीच्या आईने पाण्याचा ग्लास दिला. धार पोराला नेऊन दे. आणि जेवढं बैठकीत विचारलंय ना तेवढाच बोलायचं. पुढचं रान हाणायचं नाही.
काय पुढचं बोलले की थोपडा नाही घोटाळा असा होता महाराज. पोरगी होती तोत्री. तोत्री कळते ना तुम्हाला भाषा? तोत्री म्हणजे बोबडी, बोबडी म्हणजे गँगानी, गँगानी म्हणजे गांगी. आता मोबी भांडवल संपलं. पोरगी होती तोत्री. पोरगी तोत्री काय असं ना, पण पोरग सुद्धा होतं तोत्र. कुणाचाच कुणाला मिळ नव्हता. ह्यांचा ह्यांना नाही, ह्यांचा ह्यांना नाही. पण माय काय म्हणली होती? बोला बोला ए माय काय म्हणली होती? बोलायचं आहे की तितकं लेकर. आता पोरीच्या हातात पाण्याचा ग्लास दिला म्हणे जाय पोराला नेऊन दे. पोरगी अशी हळू 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 पुढे आली मर्यादानं. जशी पुढे आली तसे लाईट वरच मोठं लट किडू नसतं ते काळं काळं किडू. ते काळं किडू बसलं पोराच्या इथं खांद्यावर, पोराच्या खांद्यावर. आणि पोरगी पाण्याचा ग्लास घेऊनच आली होती. तर त्या पोरीने पोराच्या खांद्यावरचं काळं किडू पाहितलं. ऐकू देऊ नको. जसं काळं किडू पाहितलं माय काय म्हणली होती? बोलायचं जेवढं विचारलंय तेवढं ऐकत केलं कर. राहिला का जुना काळ? पोरीने पोराच्या खांद्यावरचं काळं किडू पाहितलं. पोरगी त्या किड्याकडे बघून कस करत इकडे बघा, माझ्याकडे माझ्याकडे बघा. तिडा तिडा तिडा. पोरांनी बसत ना, पोरगा म्हणताय तू ताय तिडा तू ताय. नमुन्या नमुन्याचे झाले लोक. करायलाय का मारा वा हेरवलं नाही जुन्या काळात. गोड असायचं जुन्या काळात, छान असायचं महाराज की नाही. काय सुंदर ते गाणी गीत लय गुणा गोड असायचं हो महाराज. काय हिरायला नाही. हाक जरा जो मानी हाक. ए दादा ए दादा ए दादा जरा जो मानी हाक. काय सुंदर आहे. आता तुझी गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा गाडी घुंगराची. इसे समझो ना, इसे समझो ना, इको देना रे. इसे समझो ना रेशम का तार भैया. इसे समझो ना, इसे समझो ना रेशम का तार भैया. मेरे राखी का मतलब है प्यार भैया. मेरे राखी का मतलब है प्यार भैया. प्यार भैया प्यार भैया. राहिले का असं काही? काय राहिलं नाही महाराज. काही आमचं पोरग इतकं बारकं पोरग माझं पहिलीला आता ते त्याला 2 वर्षापूर्वी शाळेत टाकलं होतं. आमची बायको म्हणली होती महाराजाला मोठ्या शाळेत टाकायची. म्हणलं टाका. म्हणली लय मोठी फीस आहे. म्हणलं किती? म्हणजे 1 लाख. म्हणलं घ्या. काय इकडून घ्यायचं आणि इकडं द्यायचंय. आपल्याला काय नांगरा हाकायचे का काय? म्हणलं द्या. इकडून घ्यायचे आणि तिकडे द्यायचे. 3 वर्ष झालं पोरग शाळा शिकते. 3 वर्ष. मला एक दिवशी सुट्टी होती. जून महिन्यात आपलं कीर्तन नव्हतं. आणि बघू तर म्हणलं ह्याला काय येतंय. त्याला बोलून घेतलं. उज्ज्वल इकडे जवळ आला. ह्यांच्या पोराला तिथे खेळू सुद्धा द्या ना ती. इकडे इकडे. काय पप्पा? पप्पा नाही बाबा म्हणते. काय बाबा? इकडे बस. बसला. हाताची घडी घाल. तुला शाळेतलं काय येतं? म्हणे हो. काय येतं? कविता येते मला. हा म्हण बरं. धन सुरू केलं. बाबा पप्पा सांगा कुणाचे. मी ऐकत होता आपला हाताची घडी घालून. मी म्हणलं पुढे मार. इको देऊ नका रे. असू द्या पप्पा माझ्या. बोलताना नको देऊ ना. बोलताना नको बाय. गायन करताना दे. चलो आता हे बंद केलंय त्यानं. अरे बंद नको करू रे. ए अरे माझं सुद्धा बंद केलंच रे. अरे बंटी असं कसं चालायचं रे. हॅलो हॅलो ए बंटी हॅलो हॅलो. अरे हॅलो अरे हॅलो. आता ट्रिप पडली का? काही नाही घाबरू नको ना. काय चेष्टात चालू एकदम आनंदात. काय करत राहते त्याच्यात. हॅलो नाही चलत राहते होते. हॅलो मशीन आहे ती. असं कसं हॅलो हॅलो हॅलो. नाही काय नाही ते ट्रिप झाली वाटतं आहे का नाही. ट्रिप झाली ना. एकच सेकंद. हां काय नाही होते चालू. हॅलो काय नाही घाबरू नका. मी तुमचाच आहे. हॅलो
हॅलो नाही होते अहो थांबा थांबा. काही नाही रिलॅक्स होती भया टेन्शन हां झालं चालू वा घाबरायचं नाही एकदम छान गळ्यात माळ आहे तुझ्या माळ करी पोरगा टाळे वाजव त्यासाठी एकदा सगळेजण वा घाबरायचं नाही कोणत्याच महाराजाला आहे सगळे महाराज आपलीच आहेत हा हे सामान्य महाराज लोक नाहीत हा हे गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर तुमच्या इथं कीर्तनाला येतात तुमचं 7 जन्माचं भाग्य आहे. मालक आहेत ते आमचे महाराष्ट्राचे परभणी जिल्ह्याचं ढाण्या वाघ परभणी जिल्ह्याचे मालक आहेत ते पण ही मंडळी सगळे एवढे मोठे मोठे महाराज तुम्हाला इथं आणून देत आहेत खरं तर तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज हे सगळे नामांकित आहेत. अच्युत महाराज सोपान महाराज सानप शास्त्री हे माणसं चिल्लर नाहीत रोहिदास महाराज हे सगळे हे सगळेच महाराज लोक मी सोडून कारण की आपण आपल्याला कशाला मोठं समजायचं उद्या येणारे गेजगे महाराज आहेत ना गेजगे महाराज हा विलास महाराज गेजगे हे स्टेज जरा मजबूत बनवा असं छान नाचून एकदम नाचून कीर्तन करते ते असे इतकशेच आहेत दिसायला एकदम नाचो कीर्तनाचे रंगे एकदम नाचून कीर्तन करते रिलॅक्स होऊन द्यायचे पोरगा आमचं बसलं होतं म्हणलं आणि पप्पा सांगा कोणाच्या बा हाताची घडी घातली तुम्ही मन पुढे म्हणजे पप्पा माझ्या मम्मीचे बर मम्मी सांगा कोणाची बर मम्मी माझ्या पप्पाची आता मला थोडं म्हणायला येतंय मी म्हणलं मग लेकरं कोण्या भूताचे काय कविता आणि काय माणसं जुनं राहिलं नाही प्रेम राहिलं नाही काही नाही ते चिंदी सापडा ना महाराज 3 तास झाले ऐका देव कंटाळला राग आला देवाला द्रौपदीच्या घराकडे निघाला द्रौपदी माता बिचारी तुळशीवर नावनाला प्रदक्षिणा करत होती वाट पाहत होती देव कधी येईल राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी देवाची वाट पाहत होती ऐका राम आएंगे तो अंगना सजाऊंगी ऐकू द्या ना दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे नैना भीगे भीगे जाए कैसे खुशियां मनाए राम आएंगे भजन करो तू आनंदात जसा देव तिला दिसला राहिलेत माझे 5 मिनिटं हातातलं ताट खाली पडलं लॅळकर ऐका पळतच गेली द्रौपदी माता आणि देवाचं बोट धरलं
असा बोटाला झाला वा टाळी वाजवा वा काय सुंदर आहे चिंदी बांधी ते द्रौपदी हारीच्या बोटाला फाडोनी भरजरी शेला भरजरी ग पितांबर दिला फाडून बाई बाई दिला फाडून उत्तर ऐका द्रौपदीस बंधू शोभे नारायण सुभद्रेस नाही द्रौपदीस का शोभे द्रौपदी भाविक झाली निरोपर म्हटले देवाला दुसरं काही आवडत नाही भाविकाची आवडी देवा करे सेवा निज प्रीते बसलेले माणसं म्हणते महाराज 2 मिनिटं राहिले आम्हाला सुद्धा भाविक व्हायचंय 2 मिनिटात होता येत नाही भाविक व्हायचं असेल जन्मोजन्मी प्रेम करावं लागतं देवावरती मरेपर्यंत देवाचं व्हावं लागतं त्याशिवाय नाही मीराबाई देवाची झाली जगाने नाव ठेवलं पण काय मीराबाईचा भाव होता दिल में तुझे बिठा के कर लू मैं बंद आंखें पूजा करूंगी तेरी वाह होके रहूंगी तेरी देवाचं देवाचं व्हायला 1, 2, 3 दिवसात होता येत नाही पण देवाचं होण्यासाठी काय करावं लागन त्याचा मार्ग सांगतो मी वरल्या आळीला झालं नाही ना तुम्ही सावध राहा रे वरल्या आळीला सगळ्यांनी हात वरी बरे वा अरे देवाचं व्हायचंय देवाचं होण्यासाठी भजन केलं पाहिजे 1-2 दिवसात देवाचं होता येणार नाही पण तो मार्ग तुम्हाला सगळ्यांना सांगतो हात वरी नी एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक डोळ्यावर दारुनी पाहत एक डोळ्यावर दारुनी पाहत एक गुरगावनी बोलत एक गुरगावनी बोलत एक गिरावया शिरावत एक गिरावया शिरावत
मला पंढरीला तुकाराम. हा हा चाल म्हणायची ना. हा हा तुकाराम 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 डोंगरगाव द्रुपद आवळगाव चला डोंगर बाबर म्हणा काढू का हार म्हणा नीळाने संग